विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांक आणि घनमूळ इंडायसेस अँड क्यूब रूट ह्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. पहिला टॉपिक आहे त्याच्यात लॉज ऑफ इंडायसेस, घातांकाचे नियम, की जे तुम्ही 7वीत पाहिलेले आहेत. इफ एम अँड एन आर इंटिजर्स, जर एम आणि एन या पूर्णांक संख्या असतील तर आपले 8 नियम आहेत. पहिला आहे ए चा एन घात गुणिला ए चा एन घात बरोबर ए चा एम अधिक एन घात. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. म्हणजे पाया समान असेल तर गुणाकार असेल तर घातांकाची काय करायची, बेरीज. इफ बेस आर सेम अँड प्रोडक्ट इज गिवन, देन वी टेक द ऍडिशन ऑफ द इंडायसेस. ए रेस टू एम इंटू ए रेस टू एन इज इक्वल टू ए रेस टू एम प्लस एन. फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ घेतला आपण 3चा 6वा घात गुणिला 3चा 4था घात बरोबर 3चा 6 अधिक 4 घात बरोबर 3चा 10वा घात. इथे पाया समान आहे, गुणाकार आणि घातांकांची काय केली, बेरीज. For example, 3 raised to 6 into 3 raised to 4. Base is same, therefore we take the addition of new indices. 3 raised to 6 plus 4, that is 3 raised to 10. Second, a raised to m divided by a raised to n is equal to a raised to m minus n. Now here bases are same, division is given, therefore we take the subtraction of the indices and therefore we get a raised to m minus n. इथे पाया समान आहे, ए चा एम घात भागीला ए चा एन घात बरोबर ए चा एम वजा एन घात. पाया समान आहे, भागाकार आहे म्हणून घातांकांची काय होईल, वजाबाकी. फॉर एक्झाम्पल 3 रेस टू 6 इंटू 3 रेस टू 6 डिवाइड बाय 3 रेस टू 4 इज इक्वल टू 3 रेस टू 6 मायनस 4, दॅट इज 3 रेस टू 2. 3चा 6वा घात भागीला 3चा 4था घात बरोबर 3चा 6वा वजा 6 वजा 4 घात म्हणजे 3चा 2रा घात. इथे पाया समान आहे, भागाकार आहे म्हणून घातांकाची काय केली आपण, वजाबाकी केली. म्हणून 3चा 6वा घात वजा 4 4 घात म्हणजे 3चा वर्ग. हियर बेसिस आर सेम, डिव्हिजन इज गिवन, therefore we take the subtraction of indices, therefore we get 3 raised to 6 minus 4, that is 3 raised to 2. Third is a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m. a गुणिला b चा n घात बरोबर a चा n घात गुणिला b चा m घात. आता पाया भिन्न आहे, गुणाकार आहे, घातांक एकच आहे म्हणून फक्त घातांक आपण वेगळे लिहू शकतो. हियर बेसेस आर डिफरंट, प्रोडक्ट इज गिवन, इंडायसेस इज ओनली वन, देयर वी राइट द सेपरेट इंडायसेस टू द बोथ नंबर्स. फॉर एक्झाम्पल 3 into 5 raised to 4, that is 3 raised to 4 into 5 raised to 4. Because here bases are different and indices is one, therefore we write different indices to the both the numbers. 3 गुणिला 5चा 4था घात, पाया समान भिन्न आहेत म्हणून गुणाकार आणि घातांक एकच म्हणून प्रत्येकाचा घातांक आपण वेगळा केला. 4 a रेस टू 0 इज इक्वल टू 1. a चा 0 घात बरोबर 1. कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर उत्तर नेहमी 1 येतं. इफ द इंडायसेस ऑफ एनी नंबर इज 0, देन द आन्सर इज ऑलवेज 1. फॉर एक्झाम्पल 5 is to 0 is equal to 1 or minus 7 is to 0 is equal to 1. कोणत्याही संख्येचा घातांक धन असेल किंवा ऋण असेल, घातांक शून्य असेल तर उत्तर काय येतं, 1. पाचवं, ए रेस टू मायनस एम इज इक्वल टू 1 अपॉन ए रेस टू एम. ए चा वजा एम घात बरोबर 1 छेद ए चा एम घात. घातांक जर ऋण असेल आणि तो आपल्याला जर धन करायचा असेल तर त्याची व्यस्त लिहायची. इफ द इंडायसेस इज इफ द इंडेक्स इज निगेटिव्ह अँड वी हॅव टू राईट इन पॉझिटिव्ह इंडायसेस टर्म इन द टर्म्स ऑफ पॉझिटिव्ह इंडायसेस, देन वी टेक द सब इनवर्स or reciprocal of the given index, that is a raised to minus m is equal to 1 upon a raised to m a raised to m. उदाहरणार्थ घेतला आपण 7चा वजा 2रा घात. घातांक आपल्याला धन लिहायचा म्हणून त्याचा आपण व्यस्त घेतला. या 7/7चा वजा 2 घात याची व्यस्त केली, 1/7चा 2रा घात. घातांक ऋण आहे तो धन झाला. 7 raised to minus m is minus 2 is equal to 1 upon 7 raised to 2. Here indices is negative. To write in terms of positive index, we take the reciprocal of that, that is 1 upon 7 raised to 2. Then 6, a raised to m raised to n. Base is 1, but indices are different. Then we take the product of both the indices, a raised to m into n. पाया एकच आहे, घाताचा घात दिलेला आहे आणि म्हणून दोघी घातांकांचा काय करायचं, गुणाकार. a चा m गुणिला n घात. मग आता एक्झाम्पल 3चा 4था घात त्याचा 2रा घात म्हणजेच 3चा 4था 4 गुणिला 2 घात म्हणजे 3चा 8वा घात. मग ती संख्या धन असेल का ऋण असेल, उत्तर खालचं ऋण संख्या जशी तशी राहील, फक्त घातांकांचा काय करायचा आहे, गुणाकार.
For example, 3 raised to 2, square of the fourth power of 3, square of the fourth power of 3. Then we take the product of indices, 3 raised to 4 into 2, that is 3 raised to 8. Base is positive or negative, there is no matter in that bases, we take only product of the indices. Then 7, a upon b raised to m. Indices are different, division is given, indices is 1, base are different, then a upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. Like third, a into b raised to m is equal to a raised to m into b raised to m. Here this is for product and this 7th is for division. A upon b raised to m is equal to a raised to m upon b raised to m. a छेद b चा m घात बरोबर a चा m घात छेद b चा m घात. जसं तिसरं गुणाकाराचं घेतलं तसं हा भागाकाराचा आहे. घातांक एकच असेल, पाया वेगवेगळे असतील तर दोन्ही पायाचे घातांक काय करता येतील आपल्याला वेगळे लिहिता येईल. फॉर एक्झाम्पल 3 अपॉन 5 रेस टू 2 दॅट इज 3 स्क्वेअर अपॉन 5 स्क्वेअर. 3/5 चा वर्ग म्हणजे 3 चा वर्ग छेद 5 चा वर्ग. And second is minus 3 upon 5 bracket square, that is minus 3 bracket square upon minus 5 bracket square. वजा 3/5 चा वर्ग म्हणजे वजा 3 चा वर्ग छेद वजा 5 चा वर्ग. 8वं a छेद b त्याचा वजा m घात म्हणजे त्याचे जर आपण व्यस्त घेतले तर b छेद a त्याचा घातांक धन होऊन जाईल. 3/5 चा वजा दुसरा घात म्हणजे 5/3 चा दुसरा घात. 3 upon 5 bracket raised to minus 2 that means 5 upon 3 raised to 2. पुढचा टॉपिक आहे मिनिंग ऑफ द नंबर्स व्हेन द इंडेक्स इज अ रॅशनल नंबर ऑफ द फॉर्म 1 अपॉन n. जर परिमेय संख्येचा घातांक 1/n रूपात असेल तर त्या संख्येचा अर्थ काय आहे. तर इन जनरल इफ इंडेक्स ऑफ द नंबर a इज इन 1 अपॉन n then it is called as nth root of a and denoted as a raised to 1 upon n or nth root of a and it as nth root of a. It is nth root of a. साधारणपणे जर a या संख्येचा घातांक 1/n असेल तर त्यास आपल्याला a चे nवे मूळ असं आपण म्हणतो आणि ते चिन्हाने a चा nवा घात किंवा a चे nवे मूळ असं आपण ते लिहित असतो. मग आता जर वर्गमूळ असेल तर इथे एक समजा a चे nवे वर्गमूळ असेल तर a चा 1/2 घात घेणार किंवा वर्गमूळात a लिहिणार. a चा घातांक 3 असेल, 1/3 असेल, घनमूळ असेल तर आपण असं लिहिणार किंवा क्यूब रूट ऑफ a असं लिहिणार या पद्धतीने. आणि त्यावर आधारित हे आपलं प्रॅक्टिस सेट 3.1 सराव संच 3.1. एक्सप्रेस द फॉलोइंग नंबर्स इन इंडेक्स फॉर्म. खालील संख्या घातांक रूपात लिहा. काय लिहिलंय 5th रूट ऑफ 13 ते 13 चे 5वे मूळ. कसं लिहिणार 13 चा 1/5 घात किंवा और 5th रूट ऑफ 13 या दोघांपैकी काही लिहिलं तरी चालेल. 6th रूट ऑफ 9 म्हणजे 9 चा 6वं मूळ म्हणजेच n चा 9 चा 1/6 घात किंवा और 6th रूट ऑफ 9 असं आपण लिहू शकतो. स्क्वेअर रूट ऑफ 256 256 चे वर्गमूळ हे 256 चा 1/2 घात किंवा 256 चे वर्गमूळ. स्क्वेअर रूट ऑफ 256 that is 256 raised to 1/2 or square root of 256. Then cube root of 17 17 चे घनमूळ 17 raised to 1 upon 3 or cube root of 17 17 चा 1/3 घात किंवा 17 चे घनमूळ. 8th root of 100 100 चे 8वे मूळ म्हणजे 100 चा 1/8 घात 100 raised to 1 upon 8 or म्हणजे किंवा 8th root of 100 100 चे 8वे मूळ. 7th root of 13 that is 13 raised to 1 upon 7 or 7th root of 13 30 चे 7वे मूळ म्हणजे 30 चा 1/7 घात किंवा 30 चे 7वे मूळ. शक्यतो आपण पहिल्या स्वरूपात लिहायचं आहे 13 चा 1/5 घात. फर्स्टली वी कॅन generally write this as 13 raised to 1 upon 5, 9 raised to 1 upon 6, 256 raised to 1/2, 17 raised to 1 upon 3, 100 raised to 1 upon 8 and 13 raised to 1 upon 7. पुढचं उदाहरण आहे खालील घातांकित संख्या कोणत्या संख्येचे कितवे मूळ आहे ते लिहा. राइट इन द फॉर्म ऑफ nth रूट ऑफ a in each of the following.
81 raised to 1 upon 4. That is 1 upon 4 means fourth root of 81. It is fourth root of 81. In Marathi 81 चे चौथे मूळ. 14 raised to 1 half. That 1 half means square root, and therefore square root of 49. In Marathi 1 half means वर्गमूळ. 49 चे वर्गमूळ. Third, 15 raised to 1 upon 5. 1 upon 5 means fifth root. Therefore, fifth root of 15. 15 चा 1/5 घात म्हणजे 15 चे 5वे मूळ. 512 raised to 1 upon 9. 9 means ninth root. Ninth root of 512. 512 चा 1/9 घात म्हणजे 1/9 म्हणजे 9वे मूळ. कोणाचे? 512 चे. 512 चे 9वे मूळ. 100 raised to 1 upon 19. 19 means 19th root. 19th root of 100. 100 चा 1/19 घात म्हणून 100 चे 19वे मूळ. Then last 6 raised to 1 upon 7. 1 upon means 7th root, and therefore 7th root of 6. 6 चा 1/7 घात म्हणजे 7वे मूळ. कोणाचे? 6 चे. म्हणून 6 चे 7वे मूळ. अशा प्रकारे आपलं उदाहरण आहे. पुढचा टॉपिक आहे संख्येचा घातांक n/n या रूपातील परिमेय संख्या असेल अशा संख्यांचा अर्थ काय आहे? The meaning of the numbers having index in the rational form m upon n. For that, if m and n are the integers, then a raised to m upon n is equal to, that is a raised to m upon n can be written in the two forms, a raised to m raised to 1 upon n and a raised to 1 upon n raised to m. Then meaning of this a raised to m raised to 1 upon n means nth root of mth power of a. Nth root of mth power of a. And second meaning a raised to 1 upon n raised to m, that is mth power of nth root of a. mth power of nth root of a. जर m आणि n ह्या पूर्णांक संख्या असतील तर a चा m/n घात आपल्याला दोन प्रकारे लिहिता येतो. a चा m घात त्याचा 1/n घात आणि a चा 1/n घात त्याचा m घात. आता याचं वाचन कसं करायचं दोघांचं? तर इथं इंग्लिश मीडियमच्या विरुद्ध आहे. a च्या mव्या घाताचे nवे मूळ, a च्या mव्या घाताचे nवे मूळ आणि याचं येईल a च्या nव्या मुळाचा mवा घात. a च्या nव्या मुळाचा mवा घात. इंग्लिश मध्ये काय? पहा, nth रूट ऑफ mth पॉवर ऑफ a. मराठीतून a च्या mव्या घाताचे nवे मूळ. a raised to 1 upon n raised to m in mth power of nth root of a. मराठीतून a च्या nव्या मुळाचा mवा घात. एक्झाम्पल 8 raised to 2 upon 3. It can be written as in the two form, 8 raised to 2 raised to 1 upon 3 and 8 raised to 1 upon 3 raised to 2. 8 चा 2/3 घात. आता वरती पाहिल्याप्रमाणे दोन प्रकारे लिहिता येईल. 8 चा वर्ग त्याचा 1/3 घात आणि 8 चा 1/3 घात त्याचा दुसरा घात. आता ते इंग्लिश मध्ये कसं वाचायचं? क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. क्यूब रूट ऑफ स्क्वेअर ऑफ 8. मराठीतून 8 च्या वर्गाचे घनमूळ. 8 च्या वर्गाचे घनमूळ. दुसरा प्रकारे इंग्लिश मध्ये कसं वाचणार? स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. स्क्वेअर ऑफ क्यूब रूट ऑफ 8. मराठीतून 8 च्या घनमुळाचा वर्ग. 8 च्या घनमुळाचा वर्ग. 27 raised to 4 upon 5 can be written as 27 raised to 4 raised to 1 upon 5 and read as fifth root of fourth power of 27. Fifth root of fourth power of 27. Second option is 27 raised to 1 upon 5 raised to 4. That means fourth power of fifth root of 27.
फोर्थ पॉवर ऑफ फिफ्थ रूट ऑफ 27. 27चा 4/5 घात दोन प्रकारे लिहिणार. 27चा चौथा घात त्याचा 1/5 घात आणि त्याचं वाचन मग 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. 27च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. दुसरा प्रकार आहे 27चा 1/5 घात त्याचा चौथा घात म्हणजेच 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात. 27च्या 5व्या मुळाचा चौथा घात. अशा प्रकारे हा टॉपिक आहे आणि या टॉपिकवर आधारित आपण सराव संच 3.2 पाहणार आहोत. इन दिस टॉपिक ऑन दिस टॉपिक वी सी द प्रॅक्टिस सेट 3.2. नेक्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल इज कंप्लीट द फॉलोइंग. खालील सारणी पूर्ण करा. नंबर इज गिवन 225 raised to 3/2 and we have to write in the form of power of the root and root of the power. How we write this? 225 raised to 3/2. That means it can be written as cube of square root of 225. That means it can be written as firstly as 225, that is 225 raised to 1/2 raised to 3, that is cube of square root of 225. And also it can be written as 225 raised to 3 raised to 1/2. That means it is the square root of cube of 225. Square root of cube of 225. 225 raised to 3/2 can be written as 225 raised to 1/2 raised to 3. That means in word we can write cube of square root of 225. In or second way, 2 raised to 25 raised to 3 raised to 1/2, that is square root of cube of 225. तर तेच मराठीतून जर आपण घेतलं तर काय घेता येईल? हेच कसं लिहिता येईल? 225चा 1/2 घात त्याचा तिसरा घात. काय लिहिणार? 225च्या वर्गमुळाचा घन. 225च्या वर्गमुळाचा घन. त्याच पद्धतीने हे असं लिहिता येईल 225चा घन त्याचा 1/2 घात. कसं लिहिता येईल ते? 225च्या घनाचे वर्गमूळ. पुढचं दिलेलं आहे. नेक्स्ट इज गिवन 45 raised to 4/5. That means 45 raised to 1/5 raised to 3. And in this second way we can write 45 raised to 3 raised to 1/3. 45 raised to here 4/5, therefore fourth power. Now 45 raised to 4 raised to 1/5. हे कसं लिहिता येईल? 45चा 4/5 घात. कसा लिहिता येईल? 45चा 1/5 घात त्याचा चौथा घात. आणि इकडे कसं लिहिता येईल? 45चा चौथा घात त्याचा 1/5 घात. मग आता आपल्याला कसं लिहिता येईल हे इंग्लिश मध्ये? फिफ्थ रूट. दिस इज द फिफ्थ रूट. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर of 45. And here we can write fifth root of fourth power of 81. Here we can write it as fourth power of fifth root of 45. मराठीतून कसं लिहिता येईल हे आता? 45च्या 5व्या मुळाचा चौथा घात. आणि हे कसं लिहिता येईल? 45च्या चौथ्या घाताचे 5वे मूळ. नेक्स्ट
81 raised to 6 upon 7. It can be written as 81 raised to 1 upon 7 raised to 6. And here we can write 81 raised to 6 raised to 1 upon 7. कसं लिहिता येईल? 81चा 1/7 घात त्याचा 6वा घात आणि इथे 81चा 6वा घात त्याचा 1/7 घात. आता हे इंग्लिश मधून कसं लिहिणार? 7th रूट सॉरी 6th power of 7th root of 81. आणि हे कसं लिहिता येईल? 7th root of 6th power of 81. मराठीतून कसं लिहिता येईल? 81च्या 7व्या मुळाचा 6वा घात आणि इकडे कसं लिहिता येईल? 81च्या 6व्या घाताचे कितवे मूळ? 7वे मूळ. पुढचं आहे 100 raised to 4 upon 10. It can be written as 100 raised to 1 upon 10 raised to 4. And here we can write 100 raised to 4 raised to 1 upon 10. हे मराठीतून कसं लिहिता येईल आपल्याला इंग्लिश मध्ये? हे 100चा 1/4 त्याचा 4था घात आणि 100चा 4था घात त्याचा 1/7 10 घात. आता इंग्लिश मध्ये काय लिहिता येईल? 4th power of 10th root of 100. म्हणजेच मराठीतून काय लिहिता येईल? 100च्या 10व्या मुळाचा कितवा घात? 4था घात. हे आता एकमेकांचे उलट असतं. Now here we write 10th root of 4th power of 100. मराठीतून काय लिहिणार? 100च्या 4थ्या घाताचे 10वे मूळ. शेवटचं 21चा 3/7 घात कसं लिहिणार? 21चा 1/7 घात त्याचा 3रा घात आणि इकडे 21चा घन त्याचा 1/7 घात. आता हे कसं लिहिणार? क्यूब ऑफ 7th root of 21. म्हणजेच काय लिहिता येईल? 21च्या 7व्या मुळाचे किंवा 7व्या मुळाचा काय? घन. तसंच हे इंग्लिश मध्ये आता 7th root of cube of 21 म्हणजेच 21च्या घनाचे 7वे मूळ. काय करायचं असतं याच्यामध्ये? 2 प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. घाताचा मूळ आणि मुळाचा घात. आता समजा 225चा 3/2 घात आहे. कसं लिहिणार? 225चा 1/2 घात त्याचा घन. मग काय लिहिणार? क्यूब ऑफ स्क्वेअर रूट ऑफ 225 इंग्लिश मधून. मराठीतून 225च्या वर्गमुळाचा घन. तिकडे 225 मीन्स स्क्वेअर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. मराठीतून 225च्या घनाचे वर्गमूळ. अशा पद्धतीने हे आपल्याला लिहायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल इज राईट द फॉलोइंग नंबर्स इन द फॉर्म ऑफ रॅशनल नंबर्स. परिमेय घातांक रूपात लिहा. स्क्वेअर रूट ऑफ 5th power of 125. Square root of 5th power of 125. Therefore, firstly base is 121. Square root of this, therefore here we write in denominator as square root, therefore 2, and 5th power, therefore we write in 5 in denominator, and that is the in the form of rational, that is the in the form of index. Then cube of 4th root of 324.
base is 324. Fourth root, therefore we write 4 in the denominator, cube that is 3 in numerator. That is the 324 raised to 3 upon 4. Then fifth root of square root of 264, base is 264. Fifth root, therefore 5 write in denominator, square therefore 2 write in numerator, that is 264 raised to 2 upon 5. Cube root of 3, base is 3. Then cube root therefore write 3 in denominator, and cube means write in 3 write in numerator. Square root of fifth power of 125, base is 121, therefore 121. Square root therefore write 2 in denominator, and fifth power therefore write 5 in numerator. Therefore 125 raised to 5 upon 2, that means square root of fifth power of 121. Cube root of fourth root of 24, therefore base is 324. Fourth root therefore write 4 in denominator, and cube therefore write 3 in numerator, that is 324 raised to 3 upon 4. That means fourth root of cube of fourth root of 324. Then fifth root of square of 264, base is 264. Fifth root therefore write 5 in denominator, and square therefore 2 write 2 in numerator, 264 raised to 2 upon 5. That means fifth root of square of the 264. Cube of cube root of 3, base is 3. Cube root therefore write 3 in denominator, and cube therefore write 3 write in numerator, therefore 3 raised to 3 upon 2 means cube of cube root of 3. Now we see this in Marathi. 121 च्या 5व्या घाताचे वर्गमूळ. आता 121 च्या 5व्या घाताचे वर्गमूळ लिहायचं म्हणून पाय आला 121, नंतर वर्गमूळ आहे म्हणून खाली 2 येणार, आणि 5वा घात म्हणून 5 वरती येतील, म्हणून 121 च्या 5व्या घाताचे दुसरे मूळ. 324 च्या चौथ्या मुळाचा घन. 334 च्या म्हटलं म्हणून 334 पाया आला, चौथं मूळ म्हणून 4 जे आहे ते घातांकाच्या छेदस्थानी येईल, आणि घन म्हणून 3 येतील. 324 चा 3/4 घात म्हणजे 324 च्या चौथ्या मुळाचा घन. 264 च्या वर्गाचे 5वे मूळ म्हणून 264 पाया आला, 5वे मूळ म्हणून घातांकाच्या छेदस्थानी 5 येतील, वर्ग आहे म्हणून 2 येतील, म्हणून 264 च्या वर्गाचे 5वे मूळ. नंतर 303 च्या घनमुळाचा घन म्हणून पाया 3 आला, घन म्हणून छेदस्थानी घातांकाच्या छेदस्थानी 3, आणि घन म्हणून अंशात 3, 3चा 3/3 घात, आणि हे झालं परिमेय घातांक रूपात.